करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी.एन. पाटील यांच्या प्रचारासाठी खुपिरे इथं प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला झालेल्या गर्दीनं खुपिरे इथल्या सभेच्या गर्दीनं सर्व रेकॉर्ड मोडले. आमदार सतेज पाटील यांनी जुना करवीर हा माझा घरचा मतदारसंघ असल्यामुळं मी तुम्हा सर्वांची कामं केली आहेत. आता या संघर्षाच्या काळात सर्वांनी माझ्या पाठीशी राहून राहुल पाटील यांना आमदार करा असं आवाहन केलं. आपल्याला प्रचारासाठी अन्यत्र फिरावं लागत असलं तरी करवीरवर आपलं 100% लक्ष असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या खासदारांनी महिलांचा जो घोर अपमान केलाय त्याचा निषेध न करता भाजप आणि मित्रपक्षांची लोकं कोणत्या तोंडानं मतं मागतायत असा सवाल उपस्थित करत ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करणाऱ्या भाजपला मराठा समाजानं आपली ताकद दाखवावी असं आवाहनही त्यांनी केलं. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी यावेळी बोलताना महायुतीच्या 2.5 वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांना विजयी करा असं आवाहन केलं. उमेदवार राहुल पाटील यांनी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांनी कुणाकडून 5 पैसेसुद्धा न घेता हजारो लोकांना नोकऱ्या देऊन अनेकांचे संसार उभे केल्याचं सांगितलं. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनता या निवडणुकीत दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या कार्याला स्मरून मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार जयंत असगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, डॉक्टर चेतन नरके, राजेंद्र सूर्यवंशी, शेकापचे क्रांतिसिंह पवार पाटील, स्वाभिमानीचे बाजीराव देवाळकर यांची भाषणं झाली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, बाबासाहेब देवकर, हंबीरराव चौगले, राजेंद्र खानविलकर, सर्जेराव हुजरे पाटील आदी उपस्थित होते.